Hello everyone, welcome to Marathi reading and listening practice session. This time we are again going for travel to Japan. My Facebook friend Hemant Gadgil has been writing about his experiences in Japan on his Facebook wall, and I requested him if I can read one of his posts in this session, and he happily accepted it. So thanks Hemant for this. Now let me read some part of this post from it. So this is about the travel company or the railway company personnel and how they do check or how they check the safety measures in the train. Okay. जपानी पद्धत निर्देश करा आणि उच्चारा. Japanese method point and call. Okay, please pause video and see if you can read it. Okay, now let me read it out for you. जपानी गुणवत्ता ही फक्त त्या लोकांच्या वैयक्तिक क्षमतेवर आधारित नसून एखादी गोष्ट कशी करायची ह्या त्यांच्या पद्धतीवर सुद्धा अवलंबून आहे. सगळीकडे सतत दृष्टीस पडणारी त्यांची एक पद्धत म्हणजे निर्देश करा आणि उच्चारा. पॉइंट अँड कॉल. जेव्हा त्यांना एखादी गोष्ट तपासून बघायची असते तेव्हा जॅपनीज माणूस त्या गोष्टीकडे बोट दाखवेल आणि त्याचा उच्चार करेल. Japanese quality is not only dependent on people's individual abilities, but also depends on गोष्ट कशी करायची, हाऊ टू डू पर्टिक्युलर थिंग, एखादी गोष्ट कशी करायची ह्या त्यांच्या पद्धतीवर सुद्धा अवलंबून आहे. इट ऑल्सो डिपेंड ऑन दॅट मेथडॉलॉजी. सगळीकडे सतत दृष्टीस पडणारी, एव्हरीवेअर, एव्हरी टाइम और कंटिन्युअसली, अ थिंग सीन इज, अ मेथड सीन इज, निर्देश करा आणि उच्चारा. पॉइंट अँड कॉल. जेव्हा त्यांना एखादी गोष्ट तपासून बघायची असते, when they want to check a particular thing, तपासून बघणे, to check, तेव्हा जॅपनीज माणूस त्या गोष्टीकडे बोट दाखवेल. सो ॲट दॅट टाइम जॅपनीज पर्सन विल पॉइंट टू दॅट थिंग आणि त्याचा उच्चार करेल अँड विल से इट. ह्या विशिष्ट पद्धतीच्या सवयीमुळे त्यांना मानवी चुका कमी करण्यामध्ये खूप फायदा होतो असं म्हणतात. इट इज सेड दॅट ह्या विशिष्ट पद्धतीच्या सवयीमुळे, सवय इज हॅबिट, सो बिकॉज ऑफ हॅबिट ऑफ दिस पर्टिक्युलर मेथड, मानवी चुका कमी करण्यामध्ये, इन रिड्युसिंग ह्युमन एरर्स, त्यांना खूप फायदा होतो. दे गेट लॉट ऑफ बेनिफिट. कायाबाचो हे आमचं नोरिकाई ट्रेन चेंज करायचं स्टेशन होतं. कायाबाचो वॉज अवर नोरिकाई, दी ट्रेन चेंजिंग स्टेशन. तोझाई आणि हिबिया लाईन ह्या गर्दीच्या दोन लाईन्सचं हे जंक्शन. धिस इज जंक्शन ऑफ टू क्राउडेड लाईन्स नेम तोझाई अँड हिबिया. अशा मोठ्या स्टेशनवर गर्दीच्या वेळी ट्रेन कंपनीची माणसं ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर उभे राहून अनाउन्समेंट करत. अशा मोठ्या स्टेशनवर, ऑन सच बिग स्टेशन, गर्दीच्या वेळी, इन द पीक अवर्स, ट्रेन कंपनीची माणसं, एम्प्लॉईज ऑफ ट्रेन कंपनी, ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर उभे राहून, स्टँडिंग ऑन दी ट्रेन प्लॅटफॉर्म, अनाउन्समेंट करत, यूज टू डू अनाउन्समेंट. अनेक वेळा गर्दीमुळे ट्रेनची दारं बंद होत नसत. मेनी अ टाइम्स बिकॉज ऑफ क्राऊड ट्रेन्स डोअर वुड नॉट गेट क्लोज्ड. प्रत्येक ट्रेनची दारं बंद झाली आहेत की नाही हे तपासणे हेही त्यांचे काम असे. एव्हरी ट्रेन्स डोअर्स, वेदर दे आर क्लोज्ड ऑर नॉट, झाली आहेत का नाही, वेदर दे आर क्लोज्ड ऑर नॉट, हे तपासणे, टू चेक, हेही, दिस ऑल्सो वॉज देअर वर्क. हे बघायला प्रत्येक वेळी तिथला माणूस आपला हात उंचावून एक बोट सगळ्या दारांकडे फिरवणार आणि ती बंद आहेत की नाहीत हे स्वतःशी उच्चारणार. हे बघायला, टू सी धिस, टू चेक धिस, प्रत्येक वेळी तिथला माणूस, एव्हरी टाईम द पर्सन देअर, आपला हात उंचावून
उंचावणे, टू रेज, रेझिंग हिज हँड. एक बोट सगळ्या दारांकडे फिरवणार. ही विल मूव ऑर ग्लान्स हिज फिंगर टू ऑल द डोअर्स. आणि ती बंद आहेत की नाहीत हे स्वतःशी उच्चारणार. विल से टू हिमसेल्फ वेदर डोअर्स आर क्लोज्ड ऑर नॉट. यात बदल नाही. नो चेंज इन दिस. नेक्स्ट पेज. प्लीज पॉज व्हिडिओ अँड ट्राय टू रीड. ओके. रोजच्या रोज माणूस जरी बदलला तरी तो हे असंच चेक करणार. रोजच्या रोज, एव्हरी डे, माणूस जरी बदलला, इवन इफ द पर्सन चेंजेस, तरी तो हे असंच चेक करणार. ही विल ऑल्सो फॉलो दी सेम वे. कायाबाचोच्या त्या प्लॅटफॉर्मवर संध्याकाळी असणाऱ्या माणसांमधला एक माणूस मला आवडत असे. आय यूज टू लाईक ऑर आय लाईक. हू कायाबाचोच्या त्या प्लॅटफॉर्मवर, ऑन दॅट प्लॅटफॉर्म ऑफ कायाबाचो, संध्याकाळी असणाऱ्या, समवन हू इज प्रेझेंट इन दी इव्हिनिंग, माणसांमधला. सो वन ऑफ दोज, माणसांमधला एक माणूस. सो वन ऑफ दी एम्प्लॉईज हू यूज टू बी प्रेझेंट ऑन इव्हिनिंग ऑन द कायाबाचो प्लॅटफॉर्म. तो उंचीने छोटा, लहान मुलांचं हास्य असलेला, थोडा गबदूल, अतिशय स्टायलिश आणि टिपिकल जापनीज तोंडवळा असलेला होता. तो उंचीने छोटा, शॉर्ट बाय हाईट, लहान मुलाचं हास्य असलेला, हॅविंग अ स्माईल लाईक ए स्मॉल चाइल्ड, इनोसंट स्माईल, थोडा गबदूल, लिटिल चबी, फॅट, अतिशय स्टायलिश, व्हेरी स्टायलिश, आणि टिपिकल जॅपनीज तोंडवळा असलेला, अँड हॅविंग टिपिकल जॅपनीज लुक्स, तोंडवळा, दी फेसिंग. तो अतिशय गोड, पण अशा थाटात बोलायचा की जणू काही हाच सगळ्या ट्रेन्स प्लॅटफॉर्मवर आणतोय आणि नंतर त्या पुढे पाठवतोय. तो अतिशय गोड, पण अशा थाटात. ही यूज टू स्पीक in a very sweet but in such a style that जणू काही as if हाच सगळ्या ट्रेन्स प्लॅटफॉर्मवर आणतोय, as if he is the one who is bringing all the trains to platform, आणि नंतर त्या पुढे पाठवतोय and sending them ahead. तो तसाच हात वर करून, दारांकडे बोट करून, तोंडाने शुश असा आवाज करत दारं बंद आहेत की नाही चेक करे. So he used to check whether doors are closed or not by raising his hand, pointing fingers to doors and making shish sound by his mouth. मग ट्रेन जाताना मागच्या ड्रायव्हरला हातानेच सॅल्यूट मारत असे. and afterwards when train was passing, मागच्या ड्रायव्हरला, ड्रायव्हर इन द लास्ट केबिन, हातानेच सॅल्यूट मारत असे. यूज टू सॅल्यूट बाय हँड. पण तो ट्रेन गेल्यानंतरही परत हात उंचावून, बोट फिरवून काय चेक करायचा देव जाणे. बट ट्रेन गेल्यानंतरही, इवन आफ्टर ट्रेन पास्ट, तो काय चेक करायचा, व्हॉट डिड ही यूज टू चेक, हात उंचावून, बोट फिरवून, रेझिंग हिज हँड अँड मुव्हिंग हिज फिंगर्स, काय चेक करायचा देव जाणे. व्हॉट डिड ही चेक, गॉड नोज, देव जाणे, गॉड नोज. ते मला कधीच समजले नाही. आय नेव्हर अंडरस्टूड दॅट. गाडीतून ट्रॅकवर कोणी पडलं तर नाही ना, असं काही तो चेक करत असेल. गाडीतून ट्रॅकवर, फ्रॉम द ट्रेन ऑन टू द ट्रॅक, कोणी पडलं तर नाही ना, समवन हॅज नॉट फॉलन ऑन द ट्रॅक, असं काही तो चेक करत असेल. ही माइट बी चेकिंग समथिंग लाईक दॅट. अशी मी माझी समजूत घालून घेतली होती. समजूत मीन्स अंडरस्टँडिंग. समजूत घालणे इज टू मेक समवन कन्व्हिन्स. सो समजूत घालून घेतली होती, माझी समजूत घालून घेतली होती मीन्स लाईक आय हॅड कन्व्हिन्स माय सेल्फ दॅट ही मस्ट बी चेकिंग समथिंग लाईक whether someone has fallen
or not onto the train, oh sorry, onto the track. So that's it about the today's session. I hope you liked it and find it useful. Please subscribe to my video channel so that you get the information about upcoming videos. Please visit Hemant's Facebook page so that you can read his previous travelogues and upcoming travelogues. And please visit learnmarathivithkaushik.com so that you can learn Marathi through English, through Hindi, and also learn Gujarati from English. Thank you. Bye bye.